आखाडीचं वशाट या सदरात आज आपण बनवणार आहोत बांगड्याचं कालवण। आतापर्यंत कोकणी, मालवणी, गोवन किंवा केरलियन पद्धतीची बांगडा करी तुम्ही पाहिली असेल आणि बनवलीही असेल, पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत खास मातीच्या भांड्यात बनवलेलं बांगड्याचं कालवण। आपले पूर्वज मातीच्या भांड्यात अन्न शिजवत। आहारशास्त्रातही सांगितलंय की मातीच्या भांड्यात शिजवलेलं अन्न अधिक रुचकर आणि तब्येतीसाठी अति उत्तम असतं। त्यामुळे आज आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी खास घेऊन आलोय मातीच्या भांड्यात बनवलेलं बांगड्याचं कालवण। बांगड्याचं कालवण बनवण्यासाठी आपण घेतलेत 2 ते 3 बांगडे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 आल्याचे तुकडे, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 3 ते 4 त्रिफळ, 1 लहान वाटी ओलं खोबरं, 3 चमचे चिंचेचा कोळ, 1.5 चमचा घाटी मसाला, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। सर्वप्रथम पाहूया की बांगडे कसे निवडावेत। बांगडे जितके कडक तितके ताजे। बांगडे घेताना नेहमी त्याचा डोळा तपासून बघावा। डोळ्याखालचा भाग जर लाल असेल तर समजा बांगडे ताजे आहेत, आणि जर हा भाग पांढरा दिसत असेल तर तो बांगडा शिळा समजावा। असेच ताजे बांगडे घेऊन सर्वप्रथम या बांगड्याचे पंख आणि डोक्याचा भाग चिरून वेगळा करा। मग वाहत्या पाण्यात बांगडे आतून आणि बाहेरून स्वच्छ धुवून घ्या। सुरीने बांगड्याचे खवलेही काढून घ्या। यानंतर कालवणात टाकण्यासाठी बांगड्याचे समान 2 भाग करून घ्या। चिरलेल्या बांगड्याच्या तुकड्यांना मीठ आणि हळद लावून या मॅरिनेशन मध्ये किमान 5 ते 7 मिनिटं हे बांगडे मुरवत ठेवा। यानंतर करूया वाटणाची तयारी। त्यासाठी सर्व मसाले एकत्र करून वाटून घ्या। आता मातीच्या भांड्यात तेल तापवायला ठेवा। आणि तेल तापलं की मग यात वाटलेला मसाला घाला आणि हा मसाला शिजू द्या। मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना नेहमी लक्षात ठेवा की शिजण्याची प्रक्रिया खूप मंद गतीने होते, त्यामुळे मंद आचेवर हा मसाला पूर्णपणे शिजू द्या। गरज वाटल्यास या मसाल्यात पाणी घाला। आठ ते 10 मिनिटांनंतर मसाल्याला उकळी फुटू लागेल, आणि ही उकळी फुटू लागली की मग यात चिंचेच्या कोळाचं पाणी घाला। आणि पुन्हा एक 5 ते 7 मिनिटं ही कढी शिजू द्या।
मसाल्याला तेल सुटल्यावरच कालवणात बांगड्याचे तुकडे घाला. कुठल्याही प्रकारचे मासे कालवणात घालताना नेहमी लक्षात ठेवा की मासे अतिशय नाजूक असतात. त्यामुळे कालवणात टाकलेल्या माशांच्या तुकड्यांना कधीही चमच्याने जास्त वेळ हलवू नका. याने मासे तुटण्याची शक्यता असते. मासे शिजायला जास्त वेळही लागत नाही. त्यामुळे बांगड्याचा रंग बदलला, छान पांढरा झाला की समजा तयार झालं मातीच्या भांड्यात शिजवलेलं बांगड्याचं कालवण. नॉनस्टिकच्या आजच्या जमान्यात लुप्त झालेल्या मातीच्या भांड्यात बनवलेल्या अन्नाची चव हे जो चाखेल त्यालाच कळेल. त्यामुळे एकदा तरी पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यात बांगड्याचं कालवण करा आणि चाखून पहा.